शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर। परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका, श्री स्वामी समर्थ। मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हॅलो, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ ताई। अनुभव शेअर करायचे ताई? हो तुमचं नाव कळेल का? हो, माझं नाव स्वाती साळुंके. स्वाती साळुंके ताई. कुठून बोलताय ताई तुम्ही? लखमापूर. कुठे आलं म्हणजे हे? सटाणा मालेगाव तालुका आहे ना. बर बर बर. म्हणजे सटाणा म्हणजे आपल्या शंकर महाराजांचं जिथे जन्मस्थान आहे तेच आलं ना, अंतापूर सटाणा तालुका. हो हो ना? हो 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 बरोबर तिथं. बरोबर. अरे वा आपल्या वा. प्रदीप दादांचा पण सटाण्याचाच जन्म आहे ताई. हो ना. अरे वा वा हो. वा, किती छान. वा वा वा, तुम्ही अगदी पवित्र भूमीत आहात म्हणजे. हो वा वा वा. ताई का म्हणजे कधीपासून आहात तुम्ही स्वामी सेवेत? ताई मला 2 वर्ष झाले हो सेवेमध्ये का? येऊन. अच्छा. कशा काय सेवेत आलात तुम्ही? म्हणजे असं युट्यूबवरच अनुभव ऐकताना. म्हणजे तुम्हाला करावंसं वाटलं. हो, मला खूप आवडते स्वामी समर्थांची सेवा केल्याशिवाय मला करमत नाही डायरेक्ट. हो ना. म्हणजे आधी काही हो. स्वामींबद्दल फारसं माहिती नव्हतं, पण तुम्ही नाही अनुभव नाही बघून प्रेरणा घेऊन अनुभव. त्याप्रमाणे सेवा करू हो. लागला. बरं बरं बरं. आणि मग म्हणजे याच्या आधी कुठल्या देवाची वगैरे सेवा करायचा तुम्ही? कोणते गुरु होते नाही तुमचे? नाही कोणी नव्हतं तसं काही. अच्छा. हो, पण आधीपासून माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ होतीच. मी मांसाहार कधी केलाच नाही. हो का? अरे वा वा वा, हो. किती छान. वा. आणि मग काय काय सेवा करता ताई तुम्ही? 3 अध्याय घेते आणि एक वेळा जमली तर एक वेळा माळ, नाही तर मग 11 वेळेस म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र म्हणता. अरे वा वा वा, हो. छान. म्हणजे नित्य सेवा सुरू आहे तुमची. हो. खूप छान. आणि मग ताई आता हा बोला. काय म्हणतात, गुरुपौर्णिमा आहे ना. हो हो हो, बरोबर. तर मग रोजचा एक पाठ घेते याचा, सारामृतचा. सारामृतचा. अरे वा, किती छान. 3:30 वाजताच उठते ताई मी सकाळी. काय सांगताय? बापरे. हो. ब्रह्ममुहूर्तावर वाचताय तुम्ही? हो, शेतात पण जावं लागतं ना मग. हो. वा हो. वा वा वा, कौतुक आहे तुमचं. हो. बापरे. कारण शेतातलं काम, घरातलं काम करून तसं बघायला गेलं तर हो रात्री पण झोपायला उशीर होत असेल ना? हो, रात्री पण 10-11 वाजून जाता. हो ना. तरी एवढ्या लवकर उठता म्हणजे जवळजवळ 3 ते 4 तासाचीच फक्त झोप मिळत असेल तुम्हाला. हो छान छान. आणि मग म्हणजे पहाटे उठून पूजा करून तुम्ही सारामृताचा एक पाठ हो हो, करता. महाराजांचा अभिषेक घालते. हो. मग पूजा वा वा पारायणला वा. बसते. खूपच तुम्ही म्हणजे अगदी काय म्हणूयात, स्वामी सेवेत अगदी रममान झालेला आहात. हो, महाराजांचा अभिषेक जर नाही केला ना मला कसं तरी होतं. हो का? मी आधी अभिषेक करते, मग मला बरं वाटतं. अच्छा. हा, परवा दिवशी तुमचा फोन आला तेव्हा पण तुम्ही संध्याकाळी मला वाटतं पूजा करत होता आणि छान अगदी हो सद्गुरुनाथा हात जोडितो भजन गात होता. मला तेव्हाच आठवलं, म्हटलं आपल्याला कविताताई भस्मे यांनी सांगितलं होतं की भस्मे काकांनी लिहिलेलं हे भजन आहे, आणि बोलणं पण त्या संदर्भात थोडंसं झालं होतं. ते छान वाटलं की तुम्ही अगदी मनापासून प्रेमाने अगदी हे स्वामींचं सेवा सुरू आहे तुमची. हो, मला म्हणजे सेवा जर नाही एखाद दिवशी नाही झाली ना मला करमतच नाही डायरेक्ट. खरंय खरंय. नाही, पण कसं तरी त्यामुळे होतं. तुम्हाला काही फरक जाणवला तुमच्या स्वतःच्या स्वभावामध्ये किंवा वागण्या बोलण्यामध्ये किंवा तुमच्या हो मनस्थितीमध्ये? हो, आधी असं चिडचिड व्हायचं ना, मग असं हम्म. आपल्या स्वभावामध्ये पण बराच फरक पडतो. हो ना. बरोबर आहे हो बरोबर आहे. आणि म्हणजे घरात सुद्धा तसे बदल जाणवत असतील. हो, बरोबर आहे. त्यासाठी स्वामी सेवा केली पाहिजे. खूप छान. सगळ्यांनी स्वामी सेवा करायलाच पाहिजे. माझं माझं तर आवर्जून सांगणं सर्वांना तुमचं वैयक्तिक तसं सेवेचे. मत आहे. बरोबर आहे. नाही, कारण जो बदल आपल्यात घडतो ना त्याच्याप्रमाणे आपण म्हणजे इतरांनाही असं वाटतं की सांगावं की बाबा तुम्ही पण स्वामी सेवा करून बघा. तुम्हाला जर वाटलं की याच्यातून खरोखर काहीतरी छान बदल घडतायत तर तुम्ही कंटिन्यू करा, आणि ते नक्कीच बदल घडतातच. मनापासून तुम्ही सेवा केली ना की स्वामी हो. भरभरून देतात. त्यामुळे सगळ्यांनी सेवेत यावं. मग ताई, तुम्हाला अनुभव काय काय आले? ताई, मागच्या वर्षी ना हम्म. महाराजांचा प्रगट दिन होता ना. बरोबर. तर मी 21 दिवसाचं ते नित्यसेवेमध्ये नाही का, ते महाराजांची स्वामी समर्थ सेवा. बरं. मग मी महाराजांना संकल्प करून तसं सांगितलं की मी तुमचा प्रगट दिन येईपर्यंत 21 दिवस हे
स्वामी सेवा वाचेल बुवा. म्हणजे सारामृत वाचाल का? सारामृत नाही, ते स्वामी समर्थ सेवा नाही का बरोबर, त्यांची आपलं जी नित्य पुस्तक मध्ये, नित्य नित्य सेवेच्या सेवेच्या पुस्तकातली पुस्तक जी मध्ये. काही हा सेवा आहे. हा बरोबर. हा वा. तर मग मी शेतात गेलेली होती हम्म. आणि आमच्या घरी कनी माझे सासरे आणि माझे मिस्टर आहे ना हम्म. मांसाहार करतात. बरं. मग मी दिवसभर मळ्यात गेलेली होती हम्म. 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 आणि संध्याकाळी घरी आले तर मग मला खूप वाईट वाटायचं. उद्या महाराजांचा प्रगट दिन आहे, हो ना, हो ना. मांसाहार, मी उद्या मळ्यात जायचं, हो ना. परत मी कसं काय घर घर म्हणजे स्वच्छ हम्म. करू, केव्हा करणार, जाऊ बुवा. बरोबर आहे. खरंय ना. तर मग माझं मला महाराजांजवळ रडू आलं. मी जेवणाचं ताट ठेवते ना रोज महाराजांजवळ, अच्छा. आणि मग त्या दिवशी काय त्यांनी, मी खिचडी आणि हे बनवलं होतं, खिचडीच बनवली होती, फक्त महाराजांपुढे ठेवली आणि नित्यसेवा जी बोलली होती ती करत होती मी. हम्म. हम्म. तर मग ग्लास भरून ठेवलेला होता पाण्याचा. मग बरं. आम्ही जेवणाला बाहेर बसलो हम्म. हम्म. आणि घरात येऊन बघते जेवण करून, तर ते महाराजांना ग्लास भरून पाणी ठेवलेलं होतं ना, हम्म. तो पेरूभर रिकामा होता तो ग्लास. तर अरे नंतर ते बापरे! पाणी खाली असं ओसांडत होतं. कसं काय? कमाल आहे. खूप कमाल. म्हणजे मला पाहून ते इतकं थक्क वाटलं. मी माझ्या मुलांना विचारलं, सासूबाईंना विचारलं की याच्यामध्ये पाणी तुम्ही वाढवलं का बुवा? हो ना. मग ते बघा. नाही म्हटले. हां, नाही आणि ते आणि पाणी ना म्हणजे खाली कसं कोणी असं पाणी पिलं असेल तर कमी होईल एक वेळ. कमी पाणी होईल. वाढलेल्याच्यात आणखीन कोण वाढवणार आहे ना? तेच मग म्हटलं मुलांनी टाकलं का काय बुवा असं विचारून पाहिलं. हं, 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 हं. म्हणजे ते कधी असं अनुभव आलेला नव्हता. हो ना. आणि असं खालीपर्यंत ते पाणी असं खाली वाहत होतं. हो का? ओसंडून बाहेर हो पडत होतं. वाह! हो. काय म्हणतात ना, तुमची मन अगदी फार व्याकुळ तुम्ही होता. घरात असं हा मांसाहार केल्यामुळे तुम्ही पण थोडेसे म्हणजे हा काय म्हणूयात त्रस्त आणि ते असाल आणि कसं घरात स्वामींनी नाही ती करत, प्रचिती बाहेर. दिली. हां. हा तू नाराज नको होऊ बुवा, तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचते बुवा असं. हो, 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 मला हो. खूप खूप म्हणजे मनाला इतकं समाधान वाटलं. समाधान वाटलं ना. किती छोट्या-छोट्या गोष्टींची पण काळजी घेतात ना काळजी महाराज. घेतात खरंच. हो ना, हो ना. आईची एक प्रकारची, स्वामी आई म्हणजे खरंच आई बाप जरी आपल्यापासून हम्म. दुसऱ्या गावी राहतात, पण ते खरंच आपली आई आपल्या जवळ असं वाटतं. हो ना, हो ना. अगदी खरे हो ताई. ते आपले काय म्हणतात ना, मायबापच आहेत. आई पण माय आहेत, वडील बापच आहे. पण आहेत. सासरी काही गेलेल्या मुलीला काय म्हणूयात आपण, आई वडील जरी रोज भेटत नसतील तरी स्वामींच्या रूपाने ते हो, तिच्याबरोबर कायम असतात. मी आनंदात राहिली किंवा दुःखात जरी राहिली तरी स्वामींजवळच सांगते सर्व. हो ना. हां. हो तुम्हाला त्यांच्या तेवढा चेहऱ्यात पण मनातला तसे फरक मन जाणवत असतील तुमच्या मनस्थितीप्रमाणे. हो, मला लगेच असं मन हलकं झाल्यासारखं वाटतं मग. हां, बरोबर आहे. हम्म. किती छान. आणि दुसरा अनुभव ताई, हं. अं, मी कनी ते काय म्हणता शिवपुराण नाही का, हं, हं, हं. आता चालू झालंय ना ते, म्हंटल मग शिवपुराण ऐकत होती ना, हं. सहजच माझ्या मनात आलं की बा महाराज, म्हटलं मी शिवपुराण ऐकायला पण आवडतंय मला, हं, हं. तुमची सेवा करायला पण आवडतं, पण मी काय करू म्हंटल. अच्छा. तुम्हाला आवडतं का, आवडेल का म्हंटल मी शिवपुराण ऐकलेलं बुवा असं. अच्छा, म्हणजे दोन्ही कसं करू माझ्या असा. मनात तो प्रश्न पडला होता. बरं. मग दिवसभर गेला आणि रात्रीचे 10 वाजले असतील. हं, हं. मी का नाही टीव्ही बघत होते, आवरनिवर झाली, हं, हं, हं. टीव्ही जवळ बसलेली होती मी. तर बरं. असं आपला पेरू असतो ना ताई, हं. तेवढंच असं पाखरू होतं. अरे बापरे! एवढं मोठं? आणि ते आपलं छोटा असं आपला बोट असतो ना, हं, हं, हं. बोटाच्या पेरू एवढाच असं बोटाच्या छोटस पेरा अर्ध, एवढं. हां, हा बरोबर. हां. असं छोटं फुलपाखरू होतं. अच्छा. तुम्ही म्हणजे इतकं सुंदर, त्याला भवया डोळे, हो. महाराजांनी ती शाल अशी टाकलेली असते पा डिझाईनची, हो, 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 हो. अशी पट्टा घेतलेला, करेक्ट. तो हां. पट्टा, आणि ते असं वरती मुकुट असतं ना, हं, हं, हं. ते मुकुट सुद्धा सेम जसं तसं, आणि ते पंख इतके रंगीबिरंगी सुंदर. हो. अरे वाह! त्याच्या पाठीवर होत ताई ते सेम, म्हणजे हं, महाराजच हं, दिसत हं, होते. हं. हो का? अरे वाह, वाह, वाह! किती छान. खूप छान अनुभव आहेत ताई तुमचे आणि मनापासून तुम्ही सेवा करताय ना, त्याच्यामुळे स्वामी तुमच्याबरोबर सदोदित असतात. माझं कधीची इच्छा होती ताई हे अनुभव शेअर करायचं, पण हे शेताच्या कामांमुळे ते मला वेळ हो ना, भेटत हो ना. नाही. बरोबर आहे ना. खूप म्हणजे तुमचं तर आयुष्य फार कष्टकरी आहे हो ताई. इतके कष्ट आहेत तुमचे आणि तुम्ही छान एवढे कष्ट घेताय, शेतामध्ये एवढं छान अन्नधान्य पिकवताय, म्हणून आमच्यासारखी लोकं काय म्हणूयात उपाशी राहत नाहीत आणि
2 वेळेला व्यवस्थित आम्ही जेवू शकतो. तुमचे खूप उपकार आहेत सगळ्याच मानवजातीवर. शेतकऱ्याचे कष्ट हे अपार आहेत आणि त्याची जाणीव सगळ्यांनीच ठेवली पाहिजे. म्हणजे आपण कुठेही मॉलमध्ये गेलो की तिथे घासाघीस करत नाही, पण भाजी घेताना मात्र 2 रुपयांनी कमी होईल का, 5 रुपयांनी कमी होईल का, असं नाही बघितलं पाहिजे. जो काही योग्य दर असेल तो दिला पाहिजे आणि त्यांच्या हो कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे प्रत्येकाने, असं मला वाटतं. हो ताई, तुमचे पण विचार खूप छान आहेत. हो ना. नाही, तुम्ही माझे कसं मिस्टर समजून घेता. ते मला म्हणतातच मंडईत गेल्यावर, "अगं तू कधीच म्हणजे असं म्हणत नाहीस, की तुम्ही 20 रुपयाला दिले 15ला द्या." मला म्हणजे ते सवयच नाहीये, काय माहिती काय? पण मला नाही म्हणजे बार्गेनिंग जमत आणि मला योग्यही वाटत नाही ते. माझं पण तसंच आहे ताई. मी जर काही वस्तू घ्यायला गेली ना, असं गरीब माणूस दिसला ना त्याच्या हो ना? जवळूनच घेईल आणि त्याने जेवढे सांगितले तेवढेच पैसे देईल. मी कमी बरोबर. कधी करत नाही. खूप कष्ट आहे त्याच्या मागे ताई. कारण आपल्याला हो, दिसतात त्यांनी एवढ्या भाज्या आणल्यात, पण त्या भाज्या जेव्हा हो. विकल्या जात नाहीत, खराब होतात, त्यांना पण ते टाकून जेव्हा द्यावे लागतात, त्यांचाही किती जीव तुटत असेल, की एखाद्या काय म्हणूयात लहान मुलासारखं वाढवलेलं असतं त्या प्रत्येक रोपाला आणि हो. जेव्हा त्याचा योग्य वापर होत नाही, तेव्हा त्यांचंही काळीज तुटत असणार आहे. त्याच्यामुळे जरी विकायच्या वेळेस भाव भेटला नाही ना ताई, पण ही आपत्ती पण खूप येते. असं हो. अवकाळी पाऊस जर आला ना, 1 वर्षी आम्ही टरबूज लावलेले होते. हं. तर बरोबर. असं 2 दिवसात व्यापारी येईल बुवा टरबूज घ्यायला. हं, 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 तर हं. डायरेक्ट असं गारा पडल्या ना निंबूसारखे डायरेक्ट अरे फोडून टाकले. बापरे! म्हणजे एवढा खर्च केलेला वाया गेला आमचा. किती म्हणजे म्हणतात ना, की स्वतःचं काय म्हणूयात माणूस आपल्या घरात जर सोनं-नाणं असेल, तर तो कपाटात ठेवतो किंवा लॉकरमध्ये ठेवतो. तुमची तर एवढी मोठी संपत्ती आहे, तुम्ही उघड्या आकाशाखाली ती रात्रंदिवस अशीच सोडून दिलेली असते. म्हणजे परमेश्वरी शक्तीपुढे, नैसर्गिक आपत्तीपुढे काही आपला चालत नाही ना, काहीच इलाजच होत करता नाही. नाही बरोबर. हो. खूप म्हणजे कष्टकरी आहे तुमचं आयुष्य आणि त्याच्यातून सुद्धा तुम्ही हार न मानता सगळ्या संकटांना सामना करत अजूनही शेती टिकवून आहात म्हणूनच आम्हाला ते 2 वेळचं अन्न मिळू शकतं ताई. कारण बाकी कुठलीही गोष्ट प्रोड्यूस करणं अवघड नाहीये, पण शेती करणं खरंच कष्टाचं काम आहे. आणि आमच्या घरात मांसाहार करता ना ताई, हं, हं, हं. तर महाराजांचे फोटो वगैरे आणून म्हणजे मला आणायला नकारच देत होते. बरोबर आहे ना. खरंय, खरंय. मग मी काय केलं, म्हटलं मला सेवा तर करायची आहे. मग हो मी ना. मालेगावला गेले. हं. तर मी गुपचूप फोटो घेऊन आले. हो का? लपून-लपून पूजा करायची. किती छान. मनापासून वाटलं, की आपण किती छान अगदी काय म्हणूयात कोणी आपल्याला विरोध का करेना, पण आपण करतो ती गोष्ट. करतो. हो. हो ना? हां. नाही हळू-हळू बाकीच्यांच्या पण प्रवृत्तीमध्ये फरक पडत जातो. हळू-हळू त्या गोष्टीची वासना कमी होत जाते आणि होतात या गोष्टी. आपण आपली साधना, सेवा सुरू ठेवायची ताई. हो. नाही छान, छान. तुमची मुलं माझा पण मुलगा म्हणजे आहे. हां, लहान आहेत का? नाही, मुलगा आता 10वी गेला, मुलगी अरे वाह! 7वी आहे. वाह, वाह, वाह! आणि मुलगा आहे ना नित्यसेवेमधल्या सर्व आरत्या म्हणतो. रोज काय तोच म्हणतो सांगताय? आरत्या. हो. कमाल आहे. नाहीतर आजकालची 10वी-12वी ची मुलं मोबाईलमधून वेळ मिळत नाही त्यांना. त्याला खूप आवड आहे. वाह! अहो, मी जर त्याच्या आईला म्हटली आवड ना असल्यामुळे. त्याला जर म्हटले ना मी, हं. दादा तू आज नित्यसेवेमधल्या आरत्या म्हण, मला खूप छान वाटतं. महाराज प्रसन्न महाराजांना पण आनंद हो. व्हायला पाहिजे बुवा असं. अगदी तो किती छान. म्हटलं, तो डायरेक्ट मंत्र पुष्पांजली पर्यंत म्हणतो. बापरे! कमाल आहे. मग त्याला हे कशा काय पाठ झाल्यात? तुम्ही म्हणता घरात म्हणून का? का केंद्रात वगैरे नाही, तो गेल्यामुळे? का नाही मोबाईल मध्ये लावतो किंवा मग नित्यसेवेचं पुस्तक आहे ना, हं. त्याच्यामध्ये म्हणतो तो. किती छान. बघा आणि त्याच्यामुळे त्याच्या स्वभावात सुद्धा खूप शांतपणा किंवा अभ्यास करण्यात जो आपण म्हणतो ना फोकस पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन वाढलं पाहिजे, याच्यासाठी पण खूप त्याला मदत होईल ताई. कारण सेवेचा हा खूप मोठा फायदा आहे. हो. आणि आपल्या मुलांना कुठल्याही वाईट संगत म्हणा किंवा वाईट व्यसनांपासून दूर ठेवण्याचं काम ही कुठलीही सेवा करत असते. त्यामुळे स्वामी महाराज आपल्या मुलांच्या पाठीशी उभे राहतात. म्हणून हो मुलांना ताई, माझा लवकरात लवकर मुलगा सेवेत आणावं. हं. हो, माझा मुलगा आम्ही म्हणजे आता आता घर बांधलं आम्ही 2-3 वर्ष झालं. हं. आणि असं जुनं घरमध्ये राहायचो, असं गळायचं ते. तर हं. दिवे लावत होता ना संध्याकाळचे, बरं. तर असं लाकडी फळी ठेवलेली होती वरती. हं, हं, आणि हं. त्या फळीवर असे 5-6 डबे डाळीचे वगैरे ठेवलेले होते. बरं. मग दिवे लावून तो उठला ना ताई, जोराचा असे म्हणजे डायरेक्ट ती फळी डायरेक्ट जशी तशी डब्यांसमोर पडून आली. बापरे! तो तिथून उठून असा थोडासा बाजूला झाला, नाही तर त्याच्या डोक्यामध्येच डोक्यात पडले असते. पडले असते. अरे देवा! तो खूप प्रसंग म्हणजे पण मला खूप आठवतो. खूप म्हणजे त्याच्या डोक्यात पडला असतं तर काय झालं असतं हो ना, बुवा असं. बरोबर आहे ना आणि अचानक एकदम एखादा आघात झाला तर तो किती त्रासदायक आहे ताई. आणि हो. डोक्यावर म्हणजे मुलं लहान आहेत ना हो, त्यांना
आपल्यासारखी अगदी फार मोठी असतात अशातलाही भाग नाही, त्याच्यामुळे आणि ते ते डबे पण खूप जड होते ताई. जड ना. हो, आणि त्यात हो, किती डाळी भरलेलं आहे वगैरे सामान असं. म्हटल्यावर. हां. बापरे! म्हणजे त्याला सुद्धा ती अनुभूतीच आली एक प्रकारची, की हो, सेवा ती करतो आपण देवाची, देव आपल्याला असं रक्षण करतो ना. हो. खूप खूप जबरदस्त अनुभव आहेत तुमचे ताई. आणि छान मुलांना ना ताई, तुम्ही दोघांनाही प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणून आहे, हां, हां. कार्तिकेय जे गणपतींचे भाऊ आहेत ना, त्यांनी हो. स्कंद पुराणात स्वतः लिहिलेलं ते स्तोत्र आहे, आणि ते जरूर म्हणायला म्हणजे शिकवा त्यांना. सोपं आहे स्तोत्र, 1.5 ते 2 मिनिट लागतील त्याला. आणि प्रज्ञा म्हणजे बुद्धी, विवर्धन म्हणजे त्याची वाढ होणे. मग बुद्धीची वाढ छान प्रकारे होण्यासाठी आणि आपण जे काही अभ्यास करतो तो छान स्मरणात राहण्यासाठी, लक्षात राहण्यासाठी हे स्तोत्र रोज म्हणावं. 11 वेळा म्हटलं तर उत्तम, ब्रह्ममुहूर्तावर. नाही जमलं तरी निदान एकदा तरी म्हणावं. सकाळी त्यांची शाळेची तयारी करता करता दोघांनाही तुम्ही ती सवय लावा. माझ्या चॅनलवर पण आहे ते स्तोत्र, त्याची माहिती, त्याचा अर्थ सगळं आहे. आणि ते स्तोत्र लिहून काढा. सुरुवातीला थोडंसं अवघड वाटेल, संस्कृतमध्ये आहे, पण एकदा म्हणायला सुरुवात झाली ना तर मग मुलं हळूहळू तुमच्यापेक्षाही छान म्हणू लागतील. इतकं ते स्तोत्र प्रभावी आहे. आणि तुमच्या मुलाला नक्कीच म्हणजे तो एवढं आवडीने स्तोत्र, स्तवन किंवा जी काही आरती म्हणतो ना, तर त्याला सुद्धा ते स्तोत्र म्हणायला काही अवघड जाणार नाही. बरं, सांगेल. आणि माझे दोघं मुलं पण नाही खात. सासूबाई बाई पण नाही खात, मांसाहार अच्छा, नाही करत. वा 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 वा. फक्त माझे मिस्टर आणि माझे सासरेच हो ना, हो ना. करतात. नाही, ते येतात हळूहळू. त्यांनाही ती काय म्हणूयात, स्वामी सेवेत ते आले की त्यांनाही वाटेल की सोडून देऊयात आपण मांसाहार हो ताई, करणं. त्यांच्यामध्ये पण बदल व्हायला पाहिजे. माझी खूप इच्छा आहे. नाही नाही, होतील, नक्की होतील ताई. स्वामी ज्यांच्या घरात येतात ना, त्या घरातला प्रत्येक सदस्य जो असतो तो आमूलाग्र बदलतो. हळूहळू ते बदल होतात आणि आपल्याला ते फक्त बघताना मजा वाटते की अरे आधी कसं होतं आणि आता किती छान बदल झालेले आहेत. त्यामुळे सेवा फक्त आपण चालू ठेवायची, काय म्हणत, संयम सोडायचा नाही. हो नाही, छान आहेत अनुभव ताई, मी शेअर करते. हो हो. चालेल ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. आरती वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था. स्वरपडी गंगर जानभाव भव्य काय नाथा, दिव्य काय नाथा. हृदय निरांजनी शुद्ध प्रेम प्रतिभावाच्या वाती. भजनानंदे प्रकाश देऊन उजळल्या ज्योती. आरती वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था. स्वरपडी गंगर जानबाहू भव्य काय नाथा, दिव्य काय नाथा. सर्वस्वार्पण नैवेद्याशी ठेविलेची पुढती. सन्मती सद्रुती सत्कृती सद्गती प्रसाद द्या हाती. आरती वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था. स्वरपडी गंबर जानबा भव्य काय नाथा, दिव्य काय नाथा. तू अवदुंबर दत्त दिगंबर, तू अवदुंबर दत्त दिगंबर, तू अवदुंबर दत्त दिगंबर, तू अवदुंबर दत्त दिगंबर. तू अवदुंबर दत्त दिगंबर, त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.